योजनेसंदर्भात तलाठी कार्यालयामध्ये सकाळपासूनच नागरिकांनी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केलेली आहे। मात्र वेबसाईटची समस्या आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। आपण संजय महाजन यांनी घेतलेला आढावा पाहणार आहोतच, मात्र त्याआधी ही महत्त्वाची बातमी पुन्हा पाहूया। जळगावमध्ये आता तलाठी कार्यालयामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। कागदपत्र मिळवण्यासाठी महिलांनी ही गर्दी केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। कुठेतरी वेबसाईट मात्र स्लो झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना या सर्व महिलांना करायला लागतोय। आपण पाहतोय लाडली बहीण या योजनेसाठी राज्यातून हजारो महिलांनी, लाखो महिलांनी खरं अर्ज केलेला आहे आणि विविध ठिकाणी अशाच पद्धतीने महिलांची गर्दी तलाठी कार्यालयामध्ये सेतू केंद्रांवर पाहायला मिळते। मात्र आता कुठेतरी नियोजनामध्ये कमतरता असल्यामुळेच या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि ही सध्याची आपण दृश्य पाहतोय साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह। महाराष्ट्र सरकारने लाडली बहीण ही योजना सुरुवात केलेली आहे। जळगाव जिल्ह्यात आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे। सर्वजण आपले कागदपत्र जमा करण्यासाठी सेतू केंद्रावर असेल त्या तलाठी ऑफिसमध्ये असेल गर्दी करताना आपण महिला भगिनी बघताय। आपण बघू शकतो की या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम जास्त या ठिकाणी येत आहे। आपल्यासोबत सर आहेत। सर, काय सांगणार आज वेबसाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी येतात? वेबसाईट ही खूप हँग चालते सध्या। दाखले काढताना आणि दाखले अपलोड करताना खूपच प्रॉब्लेम येतोय। त्या ठिकाणी उत्पन्न दाखला आणि डोमेसेल लागत होता, आता डोमेसेल शासनाने नामंजूर केलंय। उत्पन्न सुद्धा नामंजूर होण्यातच जमा आहे। त्या ठिकाणी उत्पन्न दाखला टाकायला 2 मिनिटं लागतात, तर आता 10 ते 15 मिनिटं वेळ घेत आहे। साईट खूप लोड घेत आहे। लोड असल्यामुळे बघू शकतो की या ठिकाणी वेबसाईटचा किती प्रॉब्लेम येतो आहे। सर, सांगाल काय प्रॉब्लेम येतोय त्या वेबसाईट? अपलोडिंगला प्रॉब्लेम आहे आणि दिवसभरात काम जे होतंय ते रात्री सध्या ऑपरेटर वगैरे जागून रात्री काम करताय, पण तरी सुद्धा पेंडन्सी निघत नाहीये। खूप पेंडन्सी